नमस्कार. जय शिवराय. श्रीमान योगी सेवा परिवार या फेसबुक ग्रुपवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी सारंग माडगुळकर कॅल्गरी कॅनडाहून बोलत आहे. आजचा विषय आहे पुरंदरचा तह. मिर्झाराजे जयसिंह आणि छत्रपती शिवाजीराजे यांच्यात जो संघर्ष झाला जून 1665 मध्ये, त्या संघर्षाविषयीचा सत्य इतिहास आज आपण ऐकणार आहोत. यावर मी संशोधन करून पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे किंग शिवाजी द स्पिरिच्युअल क्वेस्ट. आणि त्या संबंधी आपण माहिती जाणून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला हा सत्य इतिहास समजेल. यामध्ये 400 पानं आहेत, परंतु हे सगळं पुस्तक आपण इथे कव्हर करणार नाहीत, तर आपण त्या पुस्तकाची फक्त तोंड ओळख करून घेणार आहोत. या पुस्तकामध्ये मी बरेच पुरावे घेतलेले आहेत आणि त्यासाठी रेफरन्स बुक म्हणून, संदर्भ पुस्तकं म्हणून 4 इतिहासकारांची निवड केलेली आहे. मुख्यतः इतरही आहेत, पण मुख्य 4 इतिहासकारांची पुस्तके मी रिफर केलेली आहेत. पहिले इतिहासकार आहेत सर जदुनाथ सरकार. त्यानंतर दुसरे आहेत इतिहासकार सर सेतू माधवराव पगडी. त्यानंतर तिसरे इतिहासकार आहेत अर्थातच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. बाबासाहेब पुरंदरे यांनी पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकाचं नाव आहे राजा शिवछत्रपती. माझ्याकडे ते पुस्तक आहे, तुम्ही हे बऱ्याच वेळा वाचलं पण असेल. तर अशा स्वरूपाचं ते पुस्तक आहे. हे तिसरं पुस्तक. आणि चौथे इतिहासकार नरहर कुरुंदकर. नरहर कुरुंदकरांनी एक छोटंसंच पुस्तक लिहिलेलं आहे, पण अतिशय प्रभावी आणि उत्तम आहे. माझ्याकडे ते पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य. एक छोटंसंच पुस्तक आहे, तुम्ही पाहू शकता. आणि याच्यामध्ये फक्त 60 पानं आहेत. परंतु शिवाजी महाराजांवर आतापर्यंत जे काही पुस्तकं लिहिल्या गेले आहेत, त्याच्यामध्ये हे सर्वात उत्तम पुस्तक आहे असं माझं मत आहे. आपण जर ते वाचलं नसेल तर जरूर वाचावं. तर या पद्धतीचे 4 पुस्तकांचा मी रेफरन्स घेतलेला आहे. आणि याशिवाय श्रीमान योगी कादंबरीमधील नरहर कुरुंदकर यांची प्रस्तावना. तर हे श्रीमान योगी कादंबरीचं हे पुस्तक आहे, ही कादंबरी आहे. अर्थात ही कादंबरी असल्यामुळे मी यातले रेफरन्स घेतलेले नाही, त्याचा काही प्रश्न येत नाही. परंतु याला प्रस्तावना नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेली आहे. ती मात्र अतिशय उत्तम आहे आणि सर्व शिवभक्तांनी ती वाचावी अशी माझी इच्छा आहे. तर या विषयावर बोलताना मी गुगल स्लाइड प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे, ते मी सुरू करतो. आणि या गुगल स्लाइड प्रेझेंटेशनच्या आधारे मी किंग शिवाजी द स्पिरिच्युअल क्वेस्ट या पुस्तकाची तोंड ओळख करून देणार आहे. मला खात्री आहे की आपणा सर्वांना हे प्रेझेंटेशन, हा वेबिनार म्हणा किंवा फेसबुक लाईव्हचा जो प्रोग्राम आहे तो निश्चित आवडेल. चला तर मग आपण गुगल स्लाइडवर प्रेझेंटेशन पाहूया. धन्यवाद. तर योगी सेवा परिवार ग्रुप, श्रीमान योगी सेवा परिवार ग्रुप मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी सारंग माडगुळकर कॅल्गरी कॅनडाहून बोलतोय. आणि आजचा विषय आहे पुरंदरच्या तहाचा. पुरंदरचा तह झाला मोगलांचा सरदार मिर्झाराजे जयसिंह आणि स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये
11 जून 1665 साली पुरंदरच्या पायथ्याशी हा तह झाला आणि शिवाजी महाराजांनी मिर्झा राजांपुढे शरणागती पत्करली असा इतिहास आपण ऐकलेला आहे. तर पुरंदरच्या तहाविषयी मी आज बोलणार आहे. मी त्यावर एक पुस्तक लिहिलं आहे, किंग शिवाजी द स्पिरिच्युअल क्वेस्ट. आणि श्रीमान योगी सेवा परिवाराचे विजय येडगे यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी एक चांगलं कार्य सुरू केलेलं आहे. त्यांच्या या श्रीमान योगी सेवा परिवाराच्या संदर्भात शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास आपल्या पुढे आणण्याचं त्यांनी हे काम अभिनंदनास्पद आहे. विषय सुरू करण्यापूर्वी मी माझंही थोडं इंट्रोडक्शन करतो. माझं नाव सारंग माडगुळकर. कॅल्गरी कॅनडामध्ये माझी एक छोटी कंपनी आहे, ग्लेनब्रुक डिझाईन नावाची. आपणास कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा ईमेल ॲड्रेस इथे दिसतोय, samdrafting@yahoo.ca. आणि व्हॉट्सअप थ्रू पण तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. माझा फोन नंबर आहे 4039183240. पुण्याला माझं शिक्षण झालं इंजिनिअरिंगचं आणि पुण्यालाच असल्यामुळे मी 1990 साली एका ट्रिपला गेलो होतो राजगडच्या, त्यावेळेसचा हा फोटो आहे. आणि इथे माझा छोटासा व्यवसाय आहे. त्या व्यवसाय करत असतानाच मला शिवाजी महाराजांच्या इतिहासाची खूप आवड होतीच. आणि इथे व्यवसाय सांभाळत असतानाच मी इतिहासाचा पण अभ्यास करत होतो आणि कुतूहलाने ते वाचत होतो, एक मराठी माणूस असल्यामुळे. आणि त्यातूनच मला पुरंदरच्या तहाचा सत्य इतिहास लिहिण्याची कल्पना सुचली. पुस्तकाच्या इंट्रोडक्शनच्या अगोदर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेब यांना वंदन करून आणि तुळजा भवानी यांना वंदन करून मी माझ्या पुस्तकाबद्दल 4 शब्द बोलतो. माझं म्हणणं आहे की इतिहासकारांनी मिर्झा राजे शिवाजीराजे संघर्षाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. आणि त्या संबंधामध्ये मी किंग शिवाजी द स्पिरिच्युअल क्वेस्ट हे पुस्तक लिहिलंय. आणि पुरंदरच्या तहाचं कोडं उलगडणारं हे पहिलं आणि एकमेव पुस्तक आहे असा माझा दावा आहे. याचं कारण आधीच्या सर्व इतिहासकारांनी पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला असं माझं म्हणणं आहे. त्या संबंधीचे पुरावे आणि एव्हिडन्सेस मी ते सर्व माझ्या पुस्तकात दिलेले आहेत. आपणास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुस्तक माहीत असेल, राजा शिवछत्रपती. आणि नरहर कुरुंदकर यांनी पण एक पुस्तक लिहिलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य. याच्यातूनच तुम्हाला मी सगळे ते रेफरन्स घेतलेले जे तुम्हाला वाचायला मिळतील. माझं पुस्तक आपणास वाचायचं असेल तर ते मी वेबसाईटवर प्रसिद्ध केलं होतं 12 जानेवारी 2010 साली, म्हणजे 11 वर्षापूर्वी मी ते प्रकाशित केलं होतं. आणि आतापर्यंत हजारो शिवभक्तांनी ते वाचलेलं आहे. इथे तुम्हाला स्क्रीनवर माझी वेबसाईट दिसत असेल या पुस्तकाची. ती लिंक वाचतो मी, www.kingshivaji.wixsite.com/sarang. तर या लिंकवर जर आपण गेलात तर डायरेक्ट वेबसाईटवर तुम्ही माझं पुस्तक वाचू शकता. ते PDF फाईलमध्ये आहे. आणि तुम्हाला होम पेजवर या पुस्तकाचं कव्हर दिसतंय पहा वेबसाईटवर. डाव्या साईडला काही आकडे आहेत आणि उजव्या साईडला काही आकडे आहेत. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे 2 भाग त्यात आहेत. आणि एकूण याच्यामध्ये 24 प्रकरणं आहेत.
पूर्वार्धामध्ये 14 प्रकरणं आहेत आणि उत्तरार्धात इतर प्रकरणं आहेत. एकूण 24 प्रकरणं आहेत आणि प्रत्येक प्रकरणावर तुम्ही क्लिक करू शकतात आणि नवीन टॅबमध्ये तुम्हाला हे पुस्तक पूर्णपणे वाचायला मिळेल. तर मिर्झा राजे आणि शिवाजी राजे यांच्यात जो संघर्ष झाला, तो संघर्ष सुरू झाला मार्च 1665 साली. आणि तुम्ही त्यातलं वर्णन वाचलं असेल की मिर्झा राजे जयसिंग हे 80,000ची फौज घेऊन आले आणि त्यांच्याबरोबर दिलेर खान पठाण याचाही 5,000 पठाणाची फौज होती आणि त्यांनी स्वराज्यावर आक्रमण केलं. त्यावेळेस शिवाजी महाराज हे राजगडावर होते आणि जिजाऊ आईसाहेब या सिंहगडावर म्हणजे कोंढाण्यावर होत्या आणि स्वराज्यावर एक फार मोठं संकट आलेलं होतं. मिर्झा राजांनी पुण्यातल्या 4 तालुक्यांवर आक्रमण केलं आणि जाळपोळ सुरू केली आणि यानुसार भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस. परंतु शिवाजी महाराज किंवा त्यांचे मावळे खचले नाहीत. मिर्झा राजांनी दिलेर खानाच्या सल्ल्यानुसार पुरंदरला वेढा दिला आणि ते आक्रमण सुरू झालं. असा तो इतिहास आहे. मात्र तो चुकीचा इतिहास आहे. अशा पद्धतीचं मी वर्णन केलेलं आहे कारण त्यात शिवाजी महाराज हारले आणि मिर्झा राजे जिंकले असं सांगण्यात आलं इतिहासकारांकडून. मला ते मान्य नाही. आणि या पुस्तकासंबंधी मी जे एव्हिडन्स दिले त्यात बऱ्याच लोकांना, खूप लोकांना ते पुस्तक आवडलं आणि त्यांच्या कॉमेंट्स आल्यात. जशी एक कॉमेंट दिसते, श्री अनिल गोटे यांनी अभिनंदन केलं या पुस्तकाबद्दल. त्यांनी पुस्तक वाचलं. त्या संबंधामध्ये मी कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले यांनाही मी एक लेटर लिहिलं होतं आणि त्यांना हा इतिहास माझं पुस्तक वाचायला सांगितलं होतं आणि त्यांनी ते पुस्तक वाचलं. त्या संबंधीचं लेटर हे आपण नंतर वाचू शकतात. पुढे YouTubeवर जाईल त्यावेळेस तुम्हाला हे पूर्ण लेटर वाचायला मिळेल. मला इतर लोकांच्याही बऱ्याच कॉमेंट्स येत आहेत. जशी इथे एक दिसते की प्रवीण जाधव यांनी लिहिलेलं आहे, तुम्ही पाठवलेले सर्व भाग वाचले. वाचताना असे वाटले की हे पुस्तक कधी संपूच नये. तुम्ही केलेले विश्लेषण खूपच छान आहे. तुम्ही खूप योग्यपणे तर्कशुद्ध स्पष्टीकरण दिले आहे. अशा पद्धतीचे कॉमेंट दिला. हे आपण कॉमेंट्स नंतर हे स्लाइड्स वाचू शकतात. वेळेअभावी मी पूर्ण वाचत नाही कारण हा टॉपिक मोठा आहे आणि सर्व टॉपिक मला ह्या प्रेझेंटेशनमध्ये पूर्ण करता येणार नाही. पण साधारणपणे ह्या पुस्तकाची तोंड ओळख करण्याचा माझा उद्देश आहे. साताऱ्याचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जलमंदिर सातारा यांनाही मी पत्र लिहिलं होतं आणि त्यांना विनंती केली होती की त्यांनी माझ्या पुस्तकाचं वाचन करावं आणि त्यासंबंधी त्यांना ते पुस्तक मिळालं. शिवभक्त राहुल महाजन आणि गणेश कदम यांच्या सहकार्याने मला त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं आणि राहुल महाजन आणि गणेश कदम यांनी मला मदत करण्याचं मान्य केलं आणि त्यांनी ते पुस्तक त्यांना सुपूर्त केलं. त्या संबंधीचं हे मेसेजेस तुम्हाला इथे दिसतायत. राहुल महाजन आणि गणेश कदम यांचे मी आभार मानतो. त्यात गणेश कदम यांनी लिहिलंय की तुमच्याबद्दल महाराज साहेबांनी विचारले, म्हणजे श्रीमंत उदयनराजे साहेबांनी, की तुम्ही कुठे आले नाहीत का म्हणून. आणि दुसरा मेसेज आहे, तुमच्या पुस्तकाच्या अनावरणला पण होकार दिला आहे. तर हे पुस्तक हार्ड कॉपीमध्ये जेव्हा प्रसिद्ध करायचंय त्यावेळेस छत्रपती उदयनराजे तयार आहेत, त्याबद्दल ते चौकशी करत होते. या पुढच्या स्लाइडमध्ये आपण पाहत आहात श्रीमंत छत्रपती उदयनराजे हे माझं लेटर वाचतायत. आणि शेजारी ते सुनील तात्या काटकर आणि राहुल महाजन दिसत आहेत. सोबत गणेश कदम पण आहेत.
मला बाकी काही कॉमेंट्स आल्या त्याच्यावरून तुम्हाला कल्पना येईल. महेंद्र जोशी यांनी एक ईमेल पाठवलं होतं. त्यांनाही खूप उत्सुकता होती आणि त्यांनी अशा पद्धतीचं लिहिलेलं आहे. खूपच छान अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे छत्रपतींच्या रणनीतीची. आजपर्यंत इतकी छान विजयात्मक मांडणी कोणी केल्याचे निदर्शनास आलेले नाही. वेगळा अभिमानास्पद विषय मांडल्याबद्दल धन्यवाद. तर या कॉमेंटवरून तुम्हाला उत्सुकता निर्माण झाली असेल. पुढच्याही 2 कॉमेंट्स आहेत. आपल्या श्रीमान योगी सेवा परिवार यांचे जे शिवभक्त आहेत विजय येडगे यांनी ही कॉमेंट लिहिलेली आहे, जी वाचून दाखवतो मी. अनेक दिग्गज इतिहासकारांची मते आपण अभ्यासपूर्वक स्पष्टपणे खोडून काढली आहेत. नक्कीच आपल्या या संशोधनामुळे इतिहासाला नवीन कलाटणी मिळेल, किंबहुना मिळायला हवी. आणि या श्रीमान योगी सेवा परिवारावरच काही दिवसापूर्वी सुप्रसिद्ध लेखक आणि इतिहासकार, सामाजिक कार्यकर्ते संजय सोनवणी यांनी पण माझ्या या पुस्तकाबद्दल 2014 साली कॉमेंट लिहिली होती. त्यांनी लिहिलं होतं, सारंग माडगुळकर's thesis on पुरंदर treaty is the most logical and the best one. या कॉमेंट बद्दल मी संजय सोनवणी आणि विजय येडगे यांचा मी आभारी आहे. इतरही काही कॉमेंट्स आहेत, जसं विवेक ठेगळे यांची एक कॉमेंट दिसते, तो स्क्रीनशॉटच मी शेअर केलेला आहे. आणि स्वराज्य देशा हा एक फेसबुकवरचा एक ग्रुप आहे, जो शिवभक्त मुरलीधर बेडगे संभाजीनगर इथून चालवतात. तर त्यांनी पण कॉमेंट लिहिलेली आहे. त्यांनी लिहिलंय, आदरणीय सारंग माडगुळकर, तुम्ही लिहिलेला इतिहास खरोखरच अप्रतिम आहे. तुम्ही कॅनडामध्ये राहून नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण परदेशात राहूनही लिहिला आहे. तुमच्या शब्दात लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराज हे पुरंदरचा तह हारले नसून खरोखरच जिंकले आहे, असं आज मला वाटतं. तर त्यांना हे माझं पुस्तक खूप आवडलं आणि त्यांनी लिहिलं की संपूर्ण महाराष्ट्रात तुमचा इतिहास पोहोचण्यासाठी स्वराज्य देशा सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मुरलीधर बेडगे यांचा मी आभारी आहे. आणि पुढचे कॉमेंट धीरज वाटेकर यांनी लिहिलेली ईमेलद्वारे. त्यातही त्यांनी लिहिलंय की फेसबुक पोस्टवरील संपर्कानुसार आपण आपल्या पुस्तकाच्या PDF पाठवल्याबद्दल आपले आभार. आपण पाठवलेली पाने चाळल्यावर हे लेखन सहज वाचून मोकळे करावे अशातले वाटत नाही. मांडणी जबरदस्त, विचार करायला लावणारी आहे. थोडा वेळ लागेल. आपले पुस्तक संदर्भ म्हणून सदैव माझ्या संदर्भात संग्रहित राहील हे नक्की. हे बाकीचं तुम्ही वाचू शकतात नंतर, हे पुढे YouTubeवर येईलच. पण साधारण तुम्हाला या पुस्तकाविषयी त्यामुळे अंदाज येईल आणि वाचण्याची उत्सुकता निर्माण होईल अशी मला खात्री आहे. इतिहासकारांनी जे वर्णन केलेलं आहे पुरंदरच्या तहाचं आणि मिर्झाराजे शिवाजीराजे यांच्या संघर्षाचं, त्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी पुढील प्रमाणे लिहिलंय, जो लढा पुरंदरच्या किल्ल्यावर सुरू झाला त्याच्यात दिलेर खानाने फार मोठा हल्ला चढवला. पुरंदर किल्ल्यावर 40,000ची त्याची फौज होती आणि त्याने सर्वप्रथम 15 दिवसातच वज्रगड जिंकला, पुरंदरचा एक उपकिल्ला. तो आपणा सगळ्यांना माहितीच आहे. आणि 16 मेच्या दरम्यान मुरारबाजी देशपांडे यांनी मोगली फौजेवर हल्ला केला आणि त्यात ते धारातीर्थी पडले. त्यासंबंधी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी हे लिहिलेलं आहे. ते लिहितात, महाराज चिंताक्रांत होते. मुरारबाजी पडला, असंख्य पडले. पुरंदर अजून झुंज देतोय, दिलेर खानाशी नव्हे मृत्यूशीच. आता आणखी किती तग धरायची, सीमा झाली. महाराजांना वाईट वाटत होते मिर्झा राजांच्या वागणुकीचे. कोणते राजकारण करावे, कोणता डाव खेळावा हे त्यांना उमजेना. महाराज बेचैन झाले होते. तर साधारणपणे परिस्थिती खूप खराब होती असं एकंदर या लिखाणावरून जाणवतं. परंतु
हा लढा जरी जोरात चालू असला तरी महाराज हारत होते असा त्याचा अर्थ नाही. उलट महाराजांचं हे शक्ती प्रदर्शन होतं असं माझं म्हणणं आहे आणि त्यात मोगलांचंच मानसिक खच्चीकरण होत होतं असा माझा दावा आहे. त्या संबंधामध्ये तुम्हाला जे काही जे माझ्या पुस्तकातले जे एव्हिडन्सेस मी दिलेले आहेत ते तुम्हाला नरहर कुरुंदकर आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकातूनच मिळणार आहे. म्हणून माझं पुस्तक वाचण्यापूर्वी तुम्ही बाबासाहेबांचं पुस्तक वाचलं तर खूप उत्तम होईल. म्हणजे त्याचा रेफरन्स तुम्हाला माहित राहील. जसं त्यांनी लिहिलेलं आहे की शिवाजी महाराज त्यानंतर 11 जून 1665 ला पुरंदरच्या पायथ्याशी मिर्झाराजांना भेटले आणि त्यांनी पुरंदरचा तह केला आणि त्यांनी शरणागती पत्करली मिर्झाराजांपुढे. त्यावेळेस वर्णन त्यांनी केलेलं आहे. बाबासाहेब लिहितात, मिर्झाराजांना आनंद झाला, शेर जिंकला, सह्याद्रीचे गगनचुंबी शिखर राजपुतान्याच्या वाळवंटापुढे नमले. मिर्झा राजे शाबास, मुबारकबाद असं त्यांनी लिहिलेलं आहे. मात्र मला हे स्टेटमेंट मान्य नाही, कारण मिर्झा राजे जिंकलेले नाहीत, उलट शिवाजी महाराजच जिंकले आहेत असा माझा 100% दावा आहे, जो मी या पुस्तकात मांडलेला आहे पुराव्यानिशी. त्यानंतर नरहर कुरुंदकर यांनी स्टेटमेंट लिहिलेलं आहे, ते पहा मी वाचून दाखवतो. सुमारे 80,000च्या फौजा घेऊन मिर्झा राजे जयसिंग शिवाजीच्या राज्यात 1665च्या मार्च मध्ये हजर झाले आणि पुढच्या 3 महिन्यात त्यांनी शिवाजीला संपूर्णपणे खिळखिळे करून शरण आणले. त्याने शिवाजी समूळ समाप्त केला होता. मिर्झा राजे जयसिंग यांच्याबरोबर 1665 साली शिवाजीने केलेला तह हा लष्करी दृष्ट्या आपला पूर्ण पराजय झालेला आहे याची कबुली होती. मोगलांची सैनिकी शक्ती शिवाजीच्या सैनिकी शक्तीला भारी ठरली, हा या घटनेचा सरळ अर्थ आहे. अशा पद्धतीचं लिखाण नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेलं आहे, जे मला मान्य नाही. माझ्या रिसर्च प्रमाणे हा त्यांनी सपशेल चुकीचा इतिहास लिहिला आहे आणि यासाठी शिवभक्तांना विनंती आहे की त्यांनी माझे पुस्तक वाचावं, की ज्यामध्ये मी पूर्णपणे सिद्ध केले आहे की शिवाजी महाराजांचा खरा विजय झालेला आहे. तर हा जो तह झाला त्या तहामध्ये एकूण 5 कलम आहेत, जी अत्यंत महत्वाची आहे. बरेच लोक हे कलम वाचत नाहीत. मी तुम्हाला ही कलम वाचून दाखवतो. ही पहिली 2 कलम आपल्याला स्क्रीनशॉटवर दिसत आहेत. त्याच्यामध्ये 23 किल्ले, पहिल्या कलमामध्ये 23 किल्ले आणि त्याखालील 4 लाख होणांचा मुलूक शिवाजी राजांनी बादशाहांना दिलेला आहे. त्या 23 किल्ल्यांची नावं इथे दिली आहेत. मी सगळे काही वाचत बसत नाही, आपण नंतर ती वाचू शकतात. त्याच्यामध्ये पुरंदर, वज्रगड, कोंढाणा हे किल्ले महत्वाचे आहेत. हा झाला पहिला कलम. दुसऱ्या कलमामध्ये शिवाजी महाराजांनी 12 किल्ले त्यांच्याजवळ ठेवले आणि त्याखालील 1 लाख होन उत्पन्नाचा मुलूक त्यांच्याकडे राहिला. या सगळ्या फिगरवरून, या 2 कलमावरून असं दिसतं की साधारणपणे शिवाजी महाराजांनी मिर्झा राजांना 80% स्वराज्य दिलं असा त्याचा अर्थ होतोय. मात्र मला हे मान्य नाही, जे मी सप्रमाण पुढच्या माझ्या पुस्तकामध्ये सिद्ध केलेलं आहे की शिवाजी महाराजांनी 80% स्वराज्य दिलेलं नाही, तसा फक्त भ्रम निर्माण केलेला आहे. प्रत्यक्षात त्यांनी फक्त 30%च स्वराज्य दिलेलं आहे. ओके, त्याची सगळी आकडेवारी तुम्हाला माझ्या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल, विशेषतः प्रकरण 9 मध्ये त्याचे डिटेल्स दिलेले आहेत. तर आता हे 2 कलम आपण पाहिलेत. पुढचे 3 कलम आपण पाहूया. तिसरं आणि चौथं कलम हे नोकरी संबंधात आहे. तिसरं कलम हे शिवाजी राजांचे पुत्र युवराज संभाजी राजे यांना बादशाहकडून 5,000 स्वारांची मनसब मिळेल, पण संभाजीराजे लहान असल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून नेताजी पालकर यांनी दख्खनच्या सुभेदारापाशी चाकरीस राहावे, असं ते तिसरं कलम आहे. या पद्धतीने या तिसऱ्या कलमानुसार सेनापती नेताजी
काही सुभेदार जेव्हा जेव्हा हुकूम करील तेव्हा तेव्हा शिवाजी राजांनी सुभेदाराच्या हुकुमाप्रमाणे कामगिऱ्या पार पाडाव्यात. म्हणजे या 5व्या कलमानुसार असं लिहिलेलं आहे. हे कलम पण शिवाजी महाराजांनीच मिर्झा राजांना सुचवलं. ते म्हटले की तळ कोकणातला बाले घाटावरचा आदिलशाहीचा प्रदेश मी जिंकून घेईल आणि याच्या बदल्यात मी मोगलांना खंडणी देईल. आणि साधारणपणे दर वर्षाला 3 लाख होऊन असे एकूण 40 लाख होऊन देईल. म्हणजे साधारण 15 वर्षामध्ये ते देणार आहेत. मात्र ही सगळी कलम महाराजांनी अत्यंत हुशारीने त्या तहामध्ये ऍड केलेली आहेत आणि पुढे ह्यात ज्यावेळेस आपण एक 5 कलम वाचतो त्यावेळेस आपल्याला असं भास तयार होतो की शिवाजी महाराज हारले आणि मिर्झा राजे जिंकले, परंतु तसं नाहीये. शिवाजी महाराजांनी या 5ही कलमांचा स्वराज्याच्या फायद्यासाठी उपयोग करून घेतलेला आहे, जे आपण हळूहळू पुढे त्या पुस्तकात तुम्हाला ते वाचायला मिळेल पूर्वार्ध आणि उत्तरार्धामध्ये. हा तह झाल्यानंतर मिर्झा राजांना सिंहगड घेण्याची खूप इच्छा होती. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं की मी स्वतः कोंढाण्यावर जाईन आणि सिंहगडाचा ताबा तुम्हाला देईल, त्याशिवाय मी राजगडावर जाणार नाही. त्या संबंधामध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी खालीलप्रमाणे लिखाण केलं आहे. दिनांक 14 जून, कारण 11 जूनला तह झाला आणि तिथून महाराज निघाले. दुपारी महाराज कोंढाण्यावर पोहोचले. कोंढाण्यावर आईसाहेब व इतर कुटुंबीय मंडळी होती. पुरंदरच्या दुर्दैवी तहाची हकीकत समजल्यावर आईसाहेबांना किती वाईट वाटले असेल याची कल्पनाही न केलेली बरी. आणि आता खुद्द कोंढाणाही सोडून देऊन निघून जायचे होते. परिस्थिती अशी झाली होती की शहाणपण आणि समशेर हतबुद्ध झाली होती. आईसाहेबांना घेऊन इतर सर्व कुटुंबियांसह उदास मनाने महाराज कोंढाण्यावरून राजगडास निघाले. मला खेद वाटतो की शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी जे वर्णन केलेलं आहे हे खूपच नकारात्मक आहे आणि ते सत्य परिस्थितीला धरून नाही असा माझा दावा आहे. कारण त्यांनी लिहिलंय की शहाणपण आणि समशेर हतबुद्ध झाली होती. म्हणजे महाराजांना यात काय करावं ते सुचेना आणि ते खूप उदास झाले होते असं त्यांनी वर्णन केले, जे मला मान्य नाही. कारण तशी सिच्युएशन नव्हती. उलट शिवाजी महाराजांनीच पुरंदरच्या लढ्याद्वारे आपलं शक्ती प्रदर्शन केलं होतं आणि मोगलांचं मानसिक खच्चीकरण केलेलं होतं. त्यामुळं हे जे विधान आहे ते मला मान्य नाही. त्या संबंधीचे सर्व पुरावे माझ्या पुस्तकात तुम्हाला दिसतील. कारण उदाहरणार्थ आपण आता पुढचाच बघूया परत एकदा. नरहर कुरुंदकर आणि शिवशाहीर बाबासाहेब यांनी काय लिहिलंय ते. मिर्झा राजा जयसिंग यांच्या बरोबर 1665 साली शिवाजीने केलेला पुरंदरचा तह हा लष्करी दृष्ट्या आपला पूर्ण पराभव झालेला आहे याची कबुली होती. मोगलांची सैनिकी शक्ती शिवाजीच्या सैनिकी शक्तीला भारी ठरली हा या घटनेचा सरळ अर्थ आहे, असं नरहर कुरुंदकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. तर महाराजांना या सबंध वर्षात पराभवच पदरी पडत होते असं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं आहे. त्याचा रेफरन्स तुम्हाला महाराजांनी पन्हाळ्यावर जो हल्ला केला, ज्या ठिकाणी नंतर नेताजी तिथे उशिरा आलेला होता, तो त्या प्रसंग धरून त्यांनी स्टेटमेंट केले की या सबंध वर्षात पराभवच पदरी पडत होते. तर माझं चॅलेंज असं आहे की हा चुकीचा इतिहास आहे. कारण पराभव झालाच कुठे? पराभव झाला असेल तर यांनी कुठली लढाई झाली, कधी झाली याचा संदर्भ द्यावा. असा कुठलाही संदर्भ किंवा असा कुठलाही उल्लेख इतिहासामध्ये नाही. पण शिवाजी महाराज पुरंदरच्या पायथ्याला मिर्झा राजांना भेटले आणि त्यांनी शरणागती पत्करली, याच्यावरून त्यांनी अंदाज केलेला आहे, असा निष्कर्ष काढला की शिवाजी महाराजांचा पराभव झाला. पण प्रत्यक्षात लढाई झालेलीच नाही. जी लढाई झाली ती फक्त पुरंदर किल्ल्यावर, आणि पुरंदर किल्ल्यावर जी लढाई होत होती त्यावेळेस ही मोगलच मार खात होते. लक्षात ठेवा, शिवाजी महाराज ज्या वेळेस मिर्झा राजांना भेटायला गेले त्यावेळेस पुरंदरचा लढा चालू होता आणि पुरंदर हा अजिंक्य होता. शिवाजी महाराजांनीच तो मिर्झा राजांना देऊन टाकलेला आहे. त्यामुळे त्यांचा पराभव झाला असं म्हणणं चुकीचं आहे.
त्या संबंधीचं वर्णन मी प्रकरण 7 मध्ये शक्ती प्रदर्शन, महाराजांचे शक्ती प्रदर्शन असे त्या प्रकरणाचं नाव आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ते वर्णन वाचायला मिळेल. आणि त्याच वेळेस प्रकरण 11 मध्ये नेताजी पालकरने मोगलांचे कसे हाल केलेत आणि त्यांना कसं थोपवून धरले होतं त्याचं वर्णन ऐकायला मिळेल. त्यामुळे शिवाजी महाराजांचा पराभव झाला हे मला मान्य नाही. असा पराभव झालेला नाही असं माझं म्हणणं आहे. आता मी जेव्हा म्हणतो की पराभव झालेला नाही, त्यात मी अनेक एव्हिडन्सेस, अनेक पुरावे दिलेत. हे सगळे काही मी आता इथे डिस्कस करू शकत नाही वेळेअभावी. पण तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की ज्याच्यामुळे तुम्हाला माझं पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण होईल. मी जी 5 कलम वाचून दाखवली तुम्ही त्यात वाचलं असेल की शिवाजी महाराजांनी 23 किल्ले मोगलांना दिले आणि 12 किल्ले त्यांच्याजवळ राहिले. 23 अधिक 12 यांची बेरीज होते 35, बरोबर. 35 किल्ल्यांचाच हिशोब लागतो. वास्तविक हा जो आकडा आहे तो योग्य नाही, तो चुकीचा आकडा आहे. याचं कारण असं आहे की शिवाजी महाराजांच्या ताब्यात त्यावेळेस 60 पेक्षा अधिक किल्ले होते आणि हे मी पुराव्यानिशी सिद्ध केलेलं आहे. आता आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत पूर्ण 60 किल्ल्यांची नावच मी दिलेली आहेत. जर तुम्हाला याचा पुरावा हवा असेल तर तुम्ही बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकातून आणि सेतू माधवराव पगडी यांचं छत्रपती शिवाजी या 2 पुस्तकात या किल्ल्यांची नावं सापडतील. 11 जून 1665 पर्यंत शिवाजी महाराजांकडे किती किल्ले होते त्याची ही लिस्ट आहे. मग तिथे ते 35चा जो हिशोब लागतोय तो चुकीचा आहे हे सिद्ध होतं, कारण त्यांच्याकडे 60 पेक्षा अधिक किल्ले होते. म्हणजे शिवाजी महाराजांनी इथे हुशारी केलेली आहे आणि चतुराई करून मिर्झा राजांना फसवलेलं आहे. दुसरा एक साधा सिंपल पुरावा मी तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचंच एक पत्र आहे मोगल सरदाराला लिहिलेलं, ज्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे, जे इथं स्क्रीनवर दिसतंय. त्यात त्यांनी लिहिलंय, अत्यंत मजबूत असे 60 किल्ले आज माझे तयार आहेत. हा एक भक्कम पुरावा आहे की शिवाजी महाराजांकडे त्यावेळेस 60 किल्ले होते, 35 नाही. आणि हे पत्र तुम्हाला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकातच वाचायला मिळेल. म्हणजे शाहिस्ते खानाला जेव्हा त्यांनी पिटाळून लावलं त्यानंतर, म्हणजे 1664 सालामधलं ते पुस्तक आहे. 1664 सालातले ते त्यांचं पत्र आहे ज्यात त्यांनी याचा उल्लेख केला आहे. आणि पुरंदरच्या तहाचा जो प्रसंग आहे तो 1665 सालाचा आहे, 1 वर्षानंतर. म्हणजे त्यावेळेस त्यांच्याकडे 60 किल्ले होते असं सिद्ध होतं. तर या 60 किल्ल्यांबद्दल कुठल्याही इतिहासकारांनी काहीही विधान केलेले नाही, त्या संबंधी कोणतीही चर्चा केलेली नाही. आणि हा माझा मुख्य मुद्दा इथून स्टार्टिंग आहे की त्यामुळे लक्षात येतं की इथे पुरंदरच्या तहाचा आपण नीट अभ्यास करणं आवश्यक होतं. इतिहासकारांनी या कलमांचा, या पुरंदरच्या तहाचा व्यवस्थितपणे डिटेलमध्ये अभ्यास न करताच चुकीचा इतिहास लिहिला असं माझं म्हणणं आहे. कारण 60 किल्ल्यांचा हिशोब त्यांनी द्यायला पाहिजे होता, जो त्यात झालेला नाही. या संबंधात मी जे पुस्तक लिहिलं ते बऱ्याच जणांनी वाचलं आणि त्या संबंधी मनसेच्या पोस्टरवर एक पुण्यामध्ये एक शिवजयंतीला एक फ्लेक्स लागले होते आणि माझं पुस्तक वाचून ह्या फ्लेक्सवर लिहिलेलं आहे, हारूनही जिंकलेला पुरंदरचा तह, या पद्धतीचं. तर मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी त्यानिमित्ताने आभार मानतो. आणि हा एक प्रकारे एक पोचपावतीच आहे त्यांच्या कॉमेंटची की त्यांनी माझं हे पुस्तक वाचलेलं आहे की शिवाजी महाराज हारले असं भासवलेलं आहे, परंतु ते ऍक्च्युअली जिंकलेले आहेत. या अर्थाने हे स्लोगन आहे, हारल्याचे नाटक करून जिंकलेला पुरंदरचा तह. याच्यामध्ये पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराज यांनी मिर्झा राजांना सुचवलं पहिल्या प्रस्तावाद्वारे की आपण दोघं एकत्र मिळून विजापूरच्या आदिलशहा विरुद्ध मोहीम काढावी
आणि शिवाजी महाराजांनी मिर्झा राजांना सांगितलं की मी तुमच्या मदतीस तयार आहे. आणि मिर्झा राजांना ते पटलं आणि नोव्हेंबर 1665 मध्ये शिवाजी महाराज, मिर्झाराजे जयसिंग, दिलेर खान पठाण आणि नेताजी पालकर असे चारही जण विजापूरवर निघाले. विजापूर पासून 7 कोसावर दोघांमध्ये युद्ध झालं, दोघा पार्ट्यांमध्ये, मोगलशाही आणि आदिलशाही यांच्यामध्ये. आणि त्याच्यात मोगलांचा पराभव झाला. तर इथे स्क्रीनवर आपल्याला दिसतंय की 3 युगातील 3 श्रेष्ठ धनुर्धर श्रीराम, अर्जुन आणि छत्रपती शिवाजी महाराज. आपणास सगळ्याच माहिती आहे की शिवाजी महाराजांकडे भवानी तलवार होती आणि त्यांनी तलवारीने युद्ध केली. मात्र हा एकच असा प्रसंग आहे की ज्या ठिकाणी शिवाजी महाराज हे हत्तीवरून तिरंदाजी करतायत. हत्तीवरून त्यांनी धनुष्यबाणाने लढाई केलेली आहे आणि या युद्धामध्ये त्यांचा पराभव झाला. तर त्यासंबंधी मी ही स्लाइड तयार केलेली आहे, कारण हा अपरिचित इतिहास आहे असं माझं म्हणणं आहे. उत्तरार्धामध्ये ज्या घटना घडल्या त्या या पुस्तकात, माझ्या पुस्तकात तुम्हाला दिसेल की हत्तीवरून तिरंदाजी हे प्रकरण आहे, 18वं प्रकरण आहे. त्यामध्ये महाराजांनी बाण मारून चक्क औरंगजेबावर निशाणा साधला, ते पण औरंगजेबाच्या साधन सामग्रीचा वापर करीत. असं म्हणण्याचं कारण हे शिवाजी महाराज हे औरंगजेबाकडून लढत होते, पण त्यांनी गनिमी कावा करून मोगलांचा पराभव केलेला इथे. त्याचं डिटेल वर्णन तुम्हाला माझ्या पुस्तकात वाचायला मिळेल. आणि मग त्या अर्थाने मी असं स्टेटमेंट केलेलं आहे की शिवाजी महाराज हे या युगातील श्रेष्ठ धनुर्धर आहेत. त्याचं डिटेल डिस्क्रिप्शन तुम्ही जरूर वाचा. या पराभवानंतर शिवाजी महाराजांच्या असं लक्षात आलं की दिलेर खान संतापला या पराभवामुळं आणि दिलेर खानाने मिर्झा राजांना सांगितलं की शिवाजी महाराज हे आदिलशाहीला फितूर आहेत आणि या फितुरीबद्दल त्यांना ठार मारलं पाहिजे. मिर्झा राजांना ते काही पटलं नाही, पण शिवाजी महाराजांना हे कळलं की दिलेर खानाच्या मनात पाप निर्माण झालंय आणि तो आपल्यासाठी एक धोका निर्माण झालेला आहे आणि त्यांनी तिथून निघून जाण्याचं ठरवलं. त्यावेळेस त्यांनी मिर्झा राजांना सांगितलं की तुम्ही जर मला हुकूम दिलात तर मी मोगलांसाठी बादशाहांच्या करता पन्हाळा किल्ला काबीज करतो. आणि त्यानुसार मग मिर्झा राजांनी त्यांना परमिशन दिली आणि शिवाजी महाराज हे पन्हाळ्याला आले जानेवारी 1666 मध्ये. त्यावेळेस त्यांनी नेताजी पालकरला पण यायला सांगितलं होतं. महाराज रात्री पोहोचले 3 वाजता, पण नेताजी पालकर काही तिथे आलेला नव्हता. गड सावध होऊ नये म्हणून मग शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यावर हल्ला करण्याचं ठरवलं आणि त्यांनी पन्हाळ्यावर हल्ला केला, परंतु त्याच्यामध्ये त्यांचा पराभव झाला आणि शिवाजी महाराजांना विशाळगडाकडे पलायन करावे लागले. त्या संबंधामध्ये मी पूर्वीच्या स्लाइडमध्ये लिहिलंच आहे की शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी स्टेटमेंट केले की या संबंध वर्षात महाराजांना केवळ पराभवच पदरी पडत होते. त्या संबंधीचं स्टेटमेंट केलेले आहेत. तर माझं म्हणणं असं आहे की त्यांचा पराभव झाला हे जरी खरं असलं तरी सत्य नाही, कारण आपला पराभव व्हावा असं ठरवूनच ते आलेले होते. पराभव होण्याचं त्यांनी ते नाटक केलेलं आहे मिर्झा राजांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी. त्याचे काय कारण आहेत ते मी पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल. पुढे शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले. नेताजी तिथे आला आणि शिवाजी महाराजांनी त्याला सरसेनापती पदावरून काढून टाकलं. सरसेनापती पदावरून काढून टाकल्यामुळे नेताजी पालकर आदिलशाहीला जाऊन मिळाला आणि त्याने मिर्झा राजांविरुद्ध संघर्ष सुरू केला आणि मोगलांचा मिर्झा राजांचा पराभव होऊ लागला. तिथून मिर्झा राजांनी त्याला नोकरीचं आमिष दाखवलं म्हणून तो मोगलांना सामील झाला. औरंगजेबाने चिडून नेताजीला पकडण्याचं ठरवलं आणि त्यात नेताजी पकडला गेला. त्याला दिल्लीला नेण्यात आलं. त्याबद्दल पण असं स्टेटमेंट केलं गेलंय, नेताजी मात्र पस्तावला, सर्वच बाबतीत पस्तावला.
परंतु हे विधान मला मान्य नाही, कारण नेताजी पस्तावलेला नाहीये, तो स्वराज्य सोडून आदिलशाहीला जाऊन मिळाला. याच्या मागे शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आहे. तो एक शिवभक्त होता आणि स्वराज्याच्या प्रती त्याची निष्ठा ही अभंग होती. आणि मिर्झा राजे जयसिंग यांचा पराभव करण्यासाठीच शिवाजी महाराजांनी त्याला आदिलशाहीकडे पाठवून दिलेलं होतं. पुरंदरच्या 3ऱ्या कलमानुसार नेताजी पालकर हा मोगलांचा चाकर झाला होता. ते कलम उधळून लावण्यासाठी शिवाजी महाराजांनी हा गनिमी कावा केलेला आहे. त्या संबंधीचे डिटेल्स तुम्हाला पुस्तकात वाचायला मिळेल. आपण ते जरूर वाचावं. त्यानंतर पुढचा जो विषय तो एक महत्वाचा आहे, तो म्हणजे थोरली मसलत. वास्तविक पाहता शिवचरित्र हे थोरल्या मसलतीचा विषय डिस्कस केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, इतकं ते महत्वाचं आहे. तर थोरली मसलत काय आहे? तर थोरली मसलत ही आहे की आपण पाहिलंय की स्वराज्याला 5 प्रबळ शत्रू होते. कोणते? मोगल, विजापूरचा आदिलशाह, गोळकोंड्याचा कुतुबशाह, जंजिराचा सिद्दी आणि गोव्याचे पोर्तुगीज. शिवाय इंग्रज टोपीकर पण होतेच. आणि या सगळ्या 5 प्रबळ शत्रूंशी, मुख्यतः 6 शत्रूंशी शिवाजी महाराजांनी संघर्ष केला आणि हे सर्व शत्रू ताकदवान होते. आणि महाराजांनी त्यावेळेस ठरवलं की सगळ्यांशी आपल्याला एकत्र लढणं शक्य होणार नाही. त्यासाठी त्यांचे जे पिता आहेत, म्हणजे शहाजी राजे यांनी एक धोरण निर्माण केलं, त्याचं नाव आहे थोरली मसलत. ही थोरली मसलत म्हणजे काय की मोगल ज्यावेळेस दख्खनमध्ये आक्रमण करतील, तर मोगल हे खूप ताकदवान आहे, त्यांच्याशी एक एकट्याने लढलं तर ते खूप कठीण जाईल. म्हणून दक्षिणेतल्या ज्या 5 शाह्या आहेत, म्हणजे कुतुबशाही किंवा आदिलशाही यांनी आणि मराठा सरदारांनी एकत्र मिळून एकजूट करून मोगलांशी लढा द्यायचा आणि त्यांना परास्त करायचं. तर हे जे धोरण शहाजी राजांनी आखलेलं आहे, त्या धोरणाला म्हटलं आहे थोरली मसलत. शिवाजी महाराजांनी या धोरणाचा पुरस्कार केलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी ठरवलं की आपण एकट्यानेच आपल्या स्वराज्यानेच मिर्झा राजांशी न लढता कुतुबशाही, आदिलशाही आणि स्वराज्य यांनी एकजूट करून एकत्र करून मिर्झा राजांचा पराभव करायचा आहे. आणि त्यानुसार हे थोरल्या मसलतीचं धोरण आहे. त्या संबंधीचे पुरावे मी त्या पुस्तकात दिलेले आहेत. इथे या चित्रात दिसत आहेत की शहाजी राजे आपल्याला दिसत आहेत आणि त्या संबंधामध्ये त्यांनी हे थोरल्या मसलतीचं धोरण आखलेलं आहे. थोरल्या मसलतीचं हे डिटेल डिस्क्रिप्शन मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे आणि हे मुख्य कारण आहे की ज्यामुळे शिवाजी महाराजांनी मिर्झा राजांचा दख्खनच्या भूमीवर पराभव घडवून आणलेला आहे. हे सगळं पडद्यामागचं राजकारण शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. त्याचा एक पुरावा म्हणजे मी तुम्हाला देतो की ह्या चित्रात तुम्हाला दिसतंय दाद महल. दक्षिण दिग्विजयाचा जो संदर्भ आहे, त्या दक्षिण दिग्विजयामध्ये शिवाजी महाराज हे गोळकोंड्याच्या कुतुबशहाला भेटले आणि कुतुबशहाबरोबर त्यांनी करार केला. तर हा करार असा होता की मोगल ज्यावेळेस आक्रमण करतील स्वराज्यावर, त्यावेळेस कुतुबशाही, आदिलशाही आणि स्वराज्य यांनी एकत्र येऊन लढा द्यायचा. तर त्यात कुतुबशहाने ते मान्य केलेलं आहे. म्हणून हा एक पुरावा आहे की शिवाजी महाराजांनी आदिलशाही, कुतुबशाही आणि यांची एकजूट केलेली आहे. नेताजीला त्यांनी आदिलशाही त्यात पाठवलं. नेताजी हा स्वराज्याचा प्रतिनिधी आणि आदिलशाहीचा सरदार शर्जा खान आणि कुतुबशहाचा जो वजीर आहे त्याचं नाव आहे मादण्णा सेनापती अक्कण्णा. हे मराठीच होते, हिंदूच होते आणि या सगळ्यांनी एकत्र मिळून एकजूट बांधलेली आहे. त्या संबंधीचं वर्णन मी पुढे त्या माझ्या पुस्तकात केलेलं आहे आणि त्या एकजुटीमुळेच मिर्झा राजांचा पराभव होत होता.
नेताजी पालकर बद्दलच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या पूर्वीच्या लेखामध्ये लिहिलेले आहे, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. मराठी इतिहासातील हा केवढा दुःखद प्रसंग. यात महाराजांची चूक होती का? नेताजीला का उशीर झाला? एवढी मोठी चूक नेताजी सारख्या सेनापतीने केल्यावरही महाराजांनी त्याला क्षमा करावयास हवी होती का? पुढे पन्हाळा जिंकून घ्यावयास 8 वर्षाचा उशीर झाला, त्याला जबाबदार कोण? या सगळ्याच प्रश्नांच्या गांधील माशा आपल्याला सतावतात. समाधान करणारं उत्तर सापडत नाही, असं त्यांनी लिहिलेलं आहे. तर माझं म्हणणं असं आहे की समाधान करणारं उत्तर आपणास किंग शिवाजी द स्पिरिच्युअल क्वेस्ट या पुस्तकात वाचायला मिळेल. या संबंधातलं सर्व स्पष्टीकरण मी केलेलं आहे आणि त्या स्पष्टीकरणातून आपल्याला दिसेल की शिवाजी महाराजांनी अत्यंत यशस्वीपणे मिर्झा राजांचा जो हल्ला आहे तो परतवून लावलेला आहे आणि स्वराज्याचं संरक्षण केलेलं आहे. तर साधारणपणे या गुगल स्लाइडच्या आधारे मी हे प्रेझेंटेशन तयार केले, जे तुम्हाला आवडलं असेल. तर आपण हे पुस्तक जरूर वाचावं. आपणास काही कॉमेंट द्यायचे असतील तर तुम्ही कॉमेंट इथे लिहा आणि साधारणपणे 45 मिनिटात मी हे प्रेझेंटेशन संपवलेलं आहे. जाता जाता मी श्रीमान योगी सेवा परिवाराचे विजय येडगे यांचे खूप आभार मानतो की त्यांनी मला ही संधी इथं उपलब्ध करून दिली. आपण माझं हे प्रेझेंटेशन ऐकलं याबद्दल मी सर्वांचाच आभारी आहे. आणि माझ्या वेबसाईटवर तुम्हाला हे पुस्तक वाचायला मिळेल. आपण ते जरूर वाचावं. आणि एक वेगळा इतिहास आपल्याला समजेल याची मला खात्री आहे. आणि हे पुस्तक तुम्हाला आवडलं तर तुम्ही इतर मित्रांबरोबर शेअर करा, कारण हा आपला तेजस्वी इतिहास, शिवाजी महाराजांचा हा तेजस्वी आणि प्रेरणादायी इतिहास सर्व लोकांना कळणं आवश्यक आहे. कारण मिर्झा राजांचं हे प्रकरण चुकीच्या पद्धतीने इतिहासकारांनी लिहिलं असं माझं स्पष्टपणे म्हणणं आहे, कारण त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा विजय झालेला आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला दिलेलाच आहे, ईमेल दिलेला आहे, या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेलच, आणि व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे. आणि आता स्क्रीनवर तुम्हाला माझी वेबसाईट पण दिसते, वरती लिंक दिलेली आहे, ती लिंक लक्षात राहू द्या आणि लिंकवर जाऊन तुम्ही हे पुस्तक वाचू शकतात. सर्व शिवभक्तांसाठी माझं हे पुस्तक मोफत उपलब्ध आहे. हे पुस्तक सर्वांसाठी आहे आणि ते फ्री अवेलेबल आहे. त्यात पैसे मिळवण्याचा माझा कुठलाही हेतू नाही. शिवाजी महाराजांचे हे पुस्तक विकून धंदा करण्याचा माझा उद्देश नाही. तर हे सगळ्यांसाठी फ्री आहे आणि ते सगळेजण एकमेकांबरोबर शेअर करू शकतात. मी व्हॉट्सअपवर किंवा ईमेलद्वारे बऱ्याच लोकांना PDF पाठवल्या होत्या. तर PDF तुम्ही इतर मित्रांबरोबर पण शेअर करू शकतात, फॉरवर्ड करू शकतात, व्हॉट्सअपवर पाठवू शकतात. त्याबद्दल काहीही अडचण नाही, कारण PDF शेअर करण्याची मी आपणा सर्व शिवभक्तांना परवानगी दिलेली आहे. त्यासाठी माझी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही किंवा कुठल्याही कॉपीराईटचा भंग होईल याची काळजी करण्याचं कारण नाही, असं मी इथे सगळ्यांना सांगतो. आणि पुन्हा एकदा मी श्रीमान योगी सेवा परिवार, त्यांचे जे मुख्य आहेत विजय येडगे आणि संजय येडगे यांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. माझं हे प्रेझेंटेशन ऐकल्याबद्दल मी सर्व शिवभक्तांना धन्यवाद देतो. नमस्कार आणि जय शिवराय.